नमस्कार मित्रांनो, सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. 2026 सर्वांसाठी चांगली जावो. नवीन वर्ष सुरू झालं आहे आणि या नवीन वर्षात एकच ठरवलंय, आपण इंग्रजी शिकायचं. तर मित्रांनो, यावर्षी इंग्रजी शिकायचंच. पण प्रश्न असा आहे, की इंग्रजी शिकायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे समजत नाही. तर सुरुवात कशी करायची? त्यासाठी सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा. इंग्रजी शिकताना आपण 10 ते 15 दिवसातच हार मानतो, की आपलं इंग्रजी का सुधारत नाही? हा प्रश्न पडतो, की आपण भरपूर दिवस प्रॅक्टिस करतो, पण आपलं इंग्लिश का सुधारत नाही? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच सांगणार आहोत, की इंग्रजी शिकताना कोणता संयम ठेवला पाहिजे, कोणते निश्चित निर्णय घेतले पाहिजेत आणि खरंच इंग्रजी कसं सुधारतं, हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इंग्रजी शिकण्यासाठी संयम का गरजेचा आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, ताबडतोब फ्लुएंट व्हायचं स्वप्न सोडा, की इंग्रजी शिकताना मला डायरेक्ट फ्लुएंटच बोलता आलं पाहिजे. हे पहिलं डोक्यातून काढा. मित्रांनो, एक सत्य लक्षात ठेवा, इंग्रजी ही भाजी नाही कोणती, की लगेच शिजेल. ती एक भाषा आहे आणि भाषा शिकायला वेळ लागतो. त्याला टाईम द्यावा लागतो. तरच आपली ती भाषा सुधारते. मित्रांनो, इंग्रजी भाषा ही 7 दिवसात फ्लुएंट इंग्लिश शिकता येत नाही किंवा 15 दिवसात शिकता येत नाही किंवा एका महिन्यातही शिकता येत नाही. त्याला वेळ द्यावा लागतो. ही फक्त जाहिरातीसाठी असते. त्यासाठी संयम ठेवा. हळूहळू पण नक्की शिका. तर मित्रांनो, इंग्रजी बोलताना चूक होण्याची भीती सोडून टाका. इंग्रजी शिकताना सगळ्यात मोठा अडथळा कोणता? की आपल्याला लोक काय म्हणतील? हा डोक्यात पहिला प्रश्न येतो, की आपण इंग्रजी बोलताना लोक आपल्याला काय म्हणतील? तर मित्रांनो, चूक केल्याशिवाय शिकणं होत नाही. लहान मुलं आधी चुका करतात, मग बोलायला शिकतात. आज जर तुम्ही चूक केलीच नाही, तर उद्या सुधारणा तुमची इंग्रजीची कशी होणार? त्यासाठी तुम्हाला कंटिन्यू प्रॅक्टिस करावं लागेल. त्यावेळी चुका होतात आणि चूक केल्याशिवाय तुमची सुधारणा होणार नाही. मित्रांनो, चूक ही शिक्षणाची पहिली पायरी आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, इंग्रजी बोलताना चूक ही होणार, होतच राहणार. त्याशिवाय तुमची इंग्रजी सुधारणार नाही. इतरांशी तुलना अजिबात करू नका इंग्रजी बोलताना. कोणी फ्लुएंट बोलतोय म्हणून स्वतःला कधीच कमी समजू नका, की पुढला व्यक्ती आपल्यापेक्षा जास्त फ्लुएंट विथ कॉन्फिडेंटली बोलतो. हे अजिबात स्वतःला कंपॅरिझन कधीही कोणावर करू नका. कारण की ते जे फ्लुएंट बोलतात, कॉन्फिडेंटली बोलतात, की कारण की त्यांनी स्वतःसाठी वेळ दिलेला आहे. त्यांनी मेहनत केलेली आहे ही इंग्रजी शिकण्यासाठी. सराव केलेला आहे. तेव्हा ते फ्लुएंट बोलत आहेत. त्यासाठी तुम्हीही वेळ दिला पाहिजे, मेहनत केली पाहिजे, सराव केला पाहिजे. तेव्हाच तुम्ही इंग्रजी बोलू शकता. तुम मित्रांनो, तुमचा प्रवास हा वेगळा आहे. आजचा तुम्ही कालच्या तुम्हापेक्षा थोडा चांगला असेल एवढं पुरेसं आहे. त्यामुळे कालच्यापेक्षा आज आपण कसं इम्प्रूव्हमेंट करू शकतो हे लक्षात आणा. मित्रांनो, नवीन वर्षात निश्चित काय ठरवलं पाहिजे? या 2026 मध्ये आपण काय ठरवलं पाहिजे इंग्लिश शिकण्यासाठी? डेली इंग्लिशचं टाईम ठरवा. दररोज ॲटलीस्ट 30 मिनिटं. दररोज ॲटलीस्ट 30 मिनिटं हा तुम्हाला इंग्रजीसाठी वेळ दिलाच पाहिजे. इंग्रजी शिकण्यासाठी जास्त वेळेची पण गरज नाही. पण त्यासाठी कन्सिस्टन्सी हवी, कंटिन्यूटी हवी. तर नक्कीच तुमचं इंग्रजी सुधारेल. ठरवा. रोज 30 मिनिटं आपण कशासाठी इंग्लिशसाठी द्यायचे, तर कशासाठी द्यायचे? 10 मिनिटं शब्दांसाठी. दररोज व्होकॅब्युलरी वाढवा. दररोज नवीन-नवीन 10 शब्द निर्माण करा. 5 शब्द निर्माण बघा. म्हणजे तुमचे त्यामधून नवीन शब्द व्होकॅब्युलरी, नवीन-नवीन शब्द माहीत होतील. 10 मिनिटानंतर वाक्य तयार करा. तुम्ही जे डेली दैनंदिन जीवनामध्ये जे चालता,
फिरता, इकडे-तिकडे बोलता. छोटी-छोटी वाक्य तयार करा. म्हणजे तुमची त्यामधून इम्प्रूव्हमेंट होईल. 10 मिनिटे राहिलेली बोलण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय करायचं, एकमेकांशी जर आपण असेल किंवा आरशासमोर उभं राहायचं आणि दररोज थोडं-थोडं कोणत्यातरी शब्दावरती बोलायचं. वाक्य कोणतंही घ्यायचं. त्यावरती 10 मिनिटं वाक्य नवीन तयार करायची आणि बोलण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजेच तुमचं इंग्रजी हे सुधारेल. मित्रांनो, ग्रामर परफेक्ट करण्याचा हट्ट सोडा. इंग्रजी बोलताना तुम्हाला ग्रामर हवंच आहे असं काही नाही. सुरुवातीला ग्रामर येणार नाही, पण कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं आहे. टेन्सेस चुकतील, सेंटेन्स बरोबर येणार नाहीत, हे सगळं नंतर येईल. पण आधी बोलायला शिका. नंतर ग्रामर आपोआप सुधारेल, की कोणत्या काळामध्ये कोणता शब्द वापरला पाहिजे. त्यासाठी आधी बोललं पाहिजे तुम्ही. बोललं नाही तर तुमचं इंग्लिश सुधारणार नाही, ग्रामरही सुधारणार नाही. बोलण्याचा प्रयत्न करायचा. मित्रांनो, इंग्लिशला आपल्या आयुष्यात वापरायचं ठरवा. म्हणजे काय करायचं नेमकं? इंग्रजी फक्त पुस्तकात नको, ते आयुष्यात आणा. मोबाईलमध्ये आपण जे रेग्युलर भाषा असतो त्यामध्ये इंग्लिशमध्ये सिलेक्ट करा. स्वतःशी इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा. साधी छोटी-छोटी वाक्य तयार करा. साधी छोटी-छोटी वाक्य वापरा. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, आय एम गोइंग टू ऑफिस, आय विल कॉल यू, आय एम लर्निंग इंग्लिश. हे छोटी वाक्याचा मोठा फरक करतात. त्यासाठी छोटी-छोटी वाक्य तयार करा. म्हणजे तुम्ही मोठ्या वाक्यांकडे आपोआप जाचिला. तर मित्रांनो, इंग्रजी बोलताना परफेक्ट नाही, प्रोग्रेस ठरवा. नवीन वर्षात एकच निर्णय घ्या. मला परफेक्ट इंग्लिश हवी, मला बेटर इंग्लिश हवी. आज एक वाक्य, उद्या 2 वाक्य, परवा 3 वाक्य. हळूहळू तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. नक्कीच त्यानं तुमचं इंग्रजी पण सुधारेल. मित्रांनो, इंग्रजी ही श्रीमंताची भाषा नाही. ती सराव करण्याची भाषा नाही. गावात राहूनही शिकता येते. वय कितीही असेल तरी शिकता येते. फक्त एक गोष्ट लक्षात लागते, निश्चित आणि निर्णय. जर तुम्ही ठरवलं तर पुढच्या वर्षी तुमचंच उदाहरण दिलं जाईल. इंग्रजी तुम्ही एका वर्षात सुधारेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर मित्रांनो, नक्कीच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनेलला खाली दिलेल्या बटनावरती सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये लिहा, मी नवीन वर्षात इंग्रजी शिकणारच. बघू, मलाही बघायचं आहे की कमेंटमध्ये कोण कोण लिहितंय, की कोणाकोणाला शिकण्याची, किती जणांना इंग्रजी शिकण्याची नवीन वर्षात आवड आहे. तर कमेंटमध्ये प्लीज लिहा, मी नवीन वर्षात इंग्रजी शिकणारच. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डेली इंग्लिश प्रॅक्टिस कशी करायची हे सविस्तर पाहणार आहोत. तर पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅप्पी न्यू इयर आणि इंग्लिश लर्निंगसाठी ऑल द बेस्ट.